खोक्याशिवाय त्यांना काही दुसरं दिसत नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, आरोप करा. लोकशाहीमध्ये कोणाचं तोंड बंद करू शकत नाही. पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा. नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा, कारण आम्हाला करायचं आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा. आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला द्यायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुण्याच्या ज्या 4 जागा आहे त्या पुणे जिल्ह्यामधल्या 4ही जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईमधल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6च्या 6 निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. आमच्या अमित शहांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याही बऱ्याचशा सभा होत आहेत, माझ्याही काही सभा होत आहेत. त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे. म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहोत आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे, अत्यंत चुकीचा आरोप आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही, संविधानाबद्दल मला आदर आहे ही भूमिका मांडलेली आहे.